तर गाईज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सुरुवात करत आहोत. कुसुम रुपवते 92 या चॅनलवरती आपला परत एकदा नवीन ब्लॉग पुन्हा एकदा घेऊन येतो तुमच्यासाठी. तर बघा तुमच्या कुसुमताई आजच्या नवीन ब्लॉगमध्ये काय बनवत आहे रेसिपी, तर आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू आणि तुमच्या कुसुमताई सांगतीलच काय रेसिपी बनवत आहे. आपला रेसिपी बनवायचा काय उद्देश नसून एंटरटेनमेंट फक्त खाण्यासाठी आहे. हा बरोबर ना, फक्त खाण्यासाठी आहे. तर कुसुमताई आता सांगतीलच काय बनवत आहे. तर चला तर मग बघूया रेसिपी. आणि रेसिपी पूर्ण बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये जुळून राहा, है की नाही. आणि रेसिपी बघा कशी सोप्या पद्धतीने आपण बनवत आहे आपल्या कुसुम यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा आता कुसुमताईने पाणी ठेवलेलं आहे, वाटी ठेवलेली आहे. तर तुम्ही बोलत असाल काय तुम्ही प्रयोग करत आहात, तर ते प्रयोग काय आहे आपण थोड्याच वेळात तुम्हाला दाखवू. आणि अशा प्रकारे गॅस आपण पेटवलेला आहे आणि हे बघा ताट ठेवलेलं आहे, म्हणजे पाणी गरम करत आहे. तर आता तुमच्या कुसुमताईंची मुलाखत घेऊ छोटीशी. आणि हे आहे तुमच्या आवडत्या कुसुमताई. आता हे तुम्हाला सांगणार आहे की रेसिपी काय बनवत आहे. तर सांगा कुसुमताई तुम्ही तुमच्या माध्यमातून तुमच्या फॉलोअर्स लोकांना. हे काय आहे कुसुमताई? गाईज हे बघा मी आणली आहे काय आहे? तीळ. हे आहे सफेद तीळ. तीळ सफेद काहीतरी 100 ग्रॅम, म्हणजे ही 200 ग्रॅम अशी तीळ आहे. 2 पॅकेट होते. हे बघा गाईज, तुम्ही परत म्हणाल की 100 ग्रॅम आहे 200 ग्रॅम म्हणत आहे, म्हणून मी दोघं पॅकेट दाखवते. तर हे बघा आहे 200 ग्रॅम तीळ. आणि हा गुड आणलाय. अंदाजानुसार आपण गुळ टाकणार आहोत, मी प्रमाण दाखवत नाही. गोड कोणी जास्त गोड खातं, कोणी कमी गोड खातं. पण मग करत काय आहे मी, तर मी करते आहे तिळाचे लाडू. याच्यामध्ये मी शेंगदाणे पण टाकणार आहे गाईज. तीळ आणि शेंगदाणे मिक्स करून टाकणार आहे, त्याचे लाडू बनवते. त्याची मी रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे माझ्या पद्धतीनुसार. तर चला बारी बारीने दाखवते तुम्हाला काय काय करणार आहे. आता सध्या इथं बघा पाणी ठेवलेलं आहे गरम करायला, हे बघा. आणि त्याच्यात हे टाकलेले आहे. या पाणीला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपण इकडे शेंगदाणे भाजूया. मी घेतलेले आहेत शेंगदाणे. बस नाही एवढे. हा बस झाले. आणि या प्रकारे शेंगदाणे घेतलेले आहेत. आणि हा आणलेला आपण गुळ. हे बघा हे शेंगदाणे पण भाजून घेऊया. शेंगदाणे भाजत आहे तुमच्या कुसुमताई बघा. आणि सोनू इथं खात आहे तिळगुळ. मम्मी झाले माझी तिळगुळ. आपण शेंगदाणे पण भाजून घेतले दाखवल्याप्रमाणे. आणि इथे तुमच्या कुसुमताई आता तीळ भाजत आहे मस्तपैकी, बघा. आणि आपण इथं गुळ पण कुटत आहोत, मस्तपैकी बारीक करत आहोत. तर बघा अशा प्रकारे मस्तपैकी हे बघा कुसुमताई गुळ पण फोडत आहे. आपण गुळ फोडून घेतो आहोत बघा. तुम्हाला बारीक कर. तर बघा असं गुळ बारीक केलेलं आहे आपण. शेंगदाणे इथं भाजलेलं आहे, तेल इथं भाजलेलं आहे, इथं शेंगदाणे आहेत आणि इथं गुळ बारीक केला आहे बघा ठेसून मस्तपैकी. आणि आपण इथे आता पेस्ट बनवणार आहे ना, मेल्ट करणार. त्याला मेल्ट करणार गुळाला, बघू शकता तुम्ही. बघा आपण गुळ काढून घेतो सगळे. हे बघा काय आपण मेल्ट करायला ठेवलेले. मेल्ट झाल्यावर तुम्हाला आता दाखवतो. चला तर मग भेटूया. आणि किती मिनिटं मेल्ट करायचं बाय? आता बघू किती मिनिटं लागतात, अंदाजे तर नाही सांगू शकत मी. 10 मिनिटं बघूया. मेल्ट झाले तर ठीक आहे, परत जर नाही मेल्ट झाले तर परत. तर हे बघू शकता गाईज, आपण आहे ना मस्तपैकी हे शेंगदाणे कुटून घेऊया. हे बघा असे बारीक सर कुटून घ्यायचे गाईज. हे बघा जास्त बारीक नाही, जाडे मोठे कुटायचे आहे.
आणि हे पण उरलेले आहे, हे पण आपण करून घेऊया. चला तर हे बघा गाईज मेल्ट व्हायला लागलाय गुड. तोपर्यंत आपण वेट करूया. गुड जोपर्यंत व्यवस्थित मेल्ट होत नाही तोपर्यंत. बघा गाईस, अशा प्रकारे आपण गूळ मस्त मेल्ट करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही मस्तपैकी. आणि इथे आहे तीळ आणि इथे आहे शेंगदाणे. हे बघा शेंगदाणे आपण एकत्र करून घेऊ. आता मिश्रण करत आहोत आपण. हे बघा, हे मी कढईमध्ये मिक्स करणार आहे गाईस. याच्यात टाकला आपण थोडीशी वेलची पावडर पण टाकली आहे. तीळ, शेंगदाणे आणि वेलची पावडर कुठून मस्त. आता त्याला आपण हलवून घेऊया. आणि याला थंड होऊ द्यायचं ना, मग गोळे बनवायचे. थंड नाही होऊ द्यायचं ते. हे बघा कसं मेल्ट झालंय. हे आता टाकून घेऊया आपण. गरम गरमच टाकलं ना ते होतील लाडू. हे बघा पूर्ण मेल्ट झालंय गाईस. आता आपण टाकू याच्यात हे. आणि हे बघा आपण टाकलंय. हे बघा, यस या. आणि आपण अशा प्रकारे गूळ पण टाकलेला आहे त्याच्यामध्ये. बघा मस्तपैकी झालंय. मस्त आहे बघा झालेले अशा प्रकारे. काय लागते? तूप टाकायचं. हां, तूप टाकायचं राहून गेलं सगळ्यात बेस्ट. मागूनच टाकू आपण. हे बघा, हे जुनं आहे ना तूप. हे बघा तूप मस्त आहे बघा. म्हणजे त्याला स्वाद पण चांगला आहे. तूप टाकलं आहे. आणि हे बघा अशा प्रकारे बघा मस्त आपलं तीळ गूळ. हाताने मस्त मिक्स करतो. होईल का पण? हो. खटका लागते ना. मग गरम आहे ना ते. तूप टाकलं ना ते मिक्स कर. आणि हे बघा अशा प्रकारे आपले तिळगुळ तयार झाले. आता आपण याची लाडू बनवायची. लाडू बघा तुमच्यापासून त्या हाताने मिक्स करत आहे. सगळे एकत्र मिश्रण केलेलं आहे. तरी होतील 20-25 लाडू. सोन्या झोपला. हा आणि हे बघा असं गोल गोल करीन. हे बघा आणि पहिला लाडू तयार झालेला आहे बघू शकता. हा बघा ताईंनी बनवलेला पहिला लाडू तिळाचा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचा तीळ सांडू नका, आमच्याशी कधी भांडू नका. भांडले तर मग आम्ही तुम्हाला सोडणार नाही, लक्षात ठेवा. आणि दुसरा पण तयार झालेला मस्तपैकी बघू शकता गाईस. आणि अशा प्रकारे कुसुमताई लाडू बनवत आहे, तयार झालेले आहेत. आपण तुम्हाला टेस्ट पण करून दाखवणार का हो? लगेच थोडी. मग उद्या का असं ते हे उद्या ना मुरू द्यायचे ना. अच्छा मुरू देणार आणि मग उद्या आपण टेस्ट करून तुम्हाला सकाळी दाखवू. चला तर मग पूर्ण तयार करूया आणि भेटूया. चालू करो तिथून. चालू तर करो.
बंद करा. तसं का? बंद करा. आत्ताला बंद करा. पूर्ण दाखव जाता मग. ते झाले असते तर बरोबर झाले असते. हे बघा मस्तपैकी आपण बनवलेले आहेत तिळाचे लाडू. आणि तिळगुळ घ्या. आणि हे बघा गाईस मस्तपैकी तिळाचे लाडू झाले. खूप छान असं बेस तयार झालाय या सोप्या लाडूचा. पद्धतीने बनवलेले गाई घरगुती. आणि तुम्ही बनवू शकता. आणि रेसिपी बघितली असेल आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गाईस रेसिपीसाठी थोडी लेट झाली, सॉरी. मला 2 दिवस अगोदर टाकायची होती पण आज टाइम भेटला म्हणून आज ते पण अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली रात्रीची म्हणून मला ते हे करता आलं. आणि आता मी टायमिंग दाखवते तुम्हाला. टायमिंग दाखवा जरा. टायमिंग वाजलेत आता 11 वाजलेले आहेत. 11 वाजता ही रात्री मी रेसिपी केली. तर ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. आमचा तीळ सांडू नका, आमच्याशी कोणी भांडू नका. आणि भांडलं तर सोडणार नाही मी. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. गुड नाईट. धम्म रात्र. बाय बाय. जय भीम, जय संविधान.